हॅलो गुड मॉर्निंग सगळ्या ताईंचे खूप खूप स्वागत आहे माझी सही या यूट्यूब चॅनलवरती. चला आजचा दिवस मला खूप छान मस्त जावं. आज वटपौर्णिमा. सगळ्या ताईंना वटपौर्णिमेचे खूप खूप शुभेच्छा. खूप छान व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओ संपूर्ण बघा. मला नवारी घालायची नंतर मी सुद्धा तयार झाले. मम्मीला मला आणि मामीला आणि आजीला आणि मामाला नवे नवे ड्रेस घालायचे आणि आम्हाला नटायचंय नटाफटा करायचा आहे. मग काय करायचंय आता तू पूजा करणार आहे का? हा नवारी घालायची. नवऱ्यासाठी करता ही पूजा. तुला नवरात्र नाही करायचं मग काय करायचं? तू कोणासाठी करणार आहे मग? आयुष्य चला मम्मी अजून रेडी होणार आहे. रेडी झाल्यानंतर तुम्हाला दाखवते. वेळ आहे ना अजून, मग बघू. बायका पण येतात. चला तर हा वटपौर्णिमेच्या दिवशीचा व्हिडिओ आहे. काल व्हिडिओ काही होता पण मी हॉस्पिटलला गेलेली होती. मम्मी काही तुमच्यासोबत काल शेअर केला नाही. आज म्हटलं चला सगळ्या ताई वाट बघतात व्हिडिओची. छान इकडे ना आम्ही वटपौर्णिमेच्या दिवशी मस्त साबुदाणा वडा केला होता. आता वहिनींनी मला काही पूजा करायची नव्हती, म्हणजे आपल्याला फेरे वगैरे पण मारायचे नव्हते, पण उपवास पकडतात. तर मग आज मस्त साबुदाणा वडा केला. इकडे सौरभ भाऊला दिलं होतं, त्याचं कामही चालू होतं आणि त्याला विचारलं कसे झाले. खूप छान झाले सांगत होता तो. तर त्याची पण रेसिपी येईल वहिनींच्या चॅनलवरती. कारण आता आपली मोठी एकादश, आता उपवास सुरूच झाले, तर 2 एकादशी येतात. आपण छान मस्त खिचडी खाऊन कंटाळतो. साबुदाणा म्हटलं की आपण करतोच. तर त्याची रेसिपी वहिनींच्या चॅनलवरती येणार आहे. इकडे ताट वगैरे तयार केलेलं होतं मस्त. छान मस्त तयार झालेली आहे. पूजा काही करायची नाहीये, पण मग फोटो वगैरे काढू तेवढीच आपलं आठवण असते. मग आपल्याच कलेक्शन मधली साडी वेअर केलेली आहे. बऱ्याच त्यांनी बघितली असेल आणि छान वाटते. एकदम हलकी फुलकी. काठपदर काही घातली नाही मी, म्हटलं हलकी फुलकी घालावं असं. तर आता उपवास तर पकडतात. उपवास पकडले आम्ही, फराळाचं वगैरे केलं आणि आता मम्मी पूजाला जाणार आहे. तर मम्मी कशी पूजा वगैरे करायचं सगळं तुमच्यासोबत शेअर करते. तर बघत राहा व्हिडिओ. इकडे वहिनी पण छान मस्त रेडी झाले. ही पण आपल्याच कलेक्शन मधली. मम्मी तुम्ही सेम सेम झाले. गुढीपाडव्याला घातली होती तुम्ही, रील नाही टाकली ना. इकडे ताट वगैरे रेडी केलेले आहे. सौरभ भाऊ पण रेडी झाले कारण फोटो काढायचे आम्हाला. हे काय एवढं ताटात आपल्याला ठेवायचे? कुठून भेटले आंबे? चला तर मग आम्ही पण रेडी झालो. मम्मी गेली होती. मग आज ना वटपौर्णिमेच्या दिवशी घरी भरपूर कस्टमर येत होते, त्यामुळे मम्मीला पण उशीरच झाले यावर्षी पूजा करायला. कारण कस्टमर येत होते आणि कस्टमर आले की सोडूनही जाता येत नव्हतं. चला तर मम्मी आणि बहिणी पण आले. मम्मी गेलेली होती खाली आणि आज मस्त छान त्यांनी पूजा वगैरे केली. आम्हीही दर्शन घेतलं. उपवास पकडतो आपण, मग दर्शन वगैरे घेतलं आणि इकडे मम्मीने पूजा केली छान मस्त. काल रील पण तुमच्यासोबत शेअर केली आहे. ज्या त्यांनी बघितली नसेल त्यांनी नक्की बघा. तर इकडे ना बायकांची सगळ्यांची पूजा वगैरे झालेली होती. म्हणजे येत होतं, ज्याला जसं वेळ भेटेल तसं करतात पूजा वटपौर्णिमेच्या पूर्ण दिवसभर. आणि इकडे मम्मीने पूजा वगैरे केली. त्यानंतर मग सगळ्या काय माझ्या आत्या काकीन त्या सगळ्या आलेल्या होत्या. तर मग त्यांच्यासोबत पण मम्मीने ना तर रील शूट केली वगैरे. ती पण रील तुम्हाला मी शेअर करेल. आणि मग तेव्हाच फेरे वगैरे केले, कारण मग 7 फेरे एकदाच घातले जातात ना, त्यामुळे मग फक्त पूजा वगैरे करून घेतली. हे आहे आमच्या भगवती मातेचं मंदिर. खूप छान मस्त. तर मंदिरात पण म्हणजे असं म्हणतात की पायऱ्या चढत नाही असं 8व्या महिन्यामध्ये ना, त्यामुळे मग मी काही वरती गेलीच नाही. म्हणजे 7व्या महिन्यानंतर असं म्हणतात, त्यामुळे मग मी वरती गेली नाही. बाहेरूनच दर्शन वगैरे घेतलं. इकडे मम्मीची छान मस्त पूजा झाली. तर ह्या दिवसाची बऱ्याच ताई वाट बघत असतात. आणि छान मस्त सगळे रेडी होतात. खूप छान मस्त रील शूट फोटोशूट होतं. एक आठवण असते प्रत्येक वर्षीची. आणि तर इकडे मम्मीने छान आपल्याच कलेक्शनमधले बऱ्याच ताईंनी घेतलेली असेल ही साडी. तर इतकी मागणी होती या साडीला आणि तेव्हा मम्मीने गुढीपाडव्याच्या वेळेस घेतली होती. मग आजही तिने तीच वेअर केली. आणि आपल्या कलेक्शनमध्ये छान छान नवीन स्टॉक येतो आहे, तर तुम्हीही नक्की बघा. तर आज पण खूप छान मस्त स्टॉक आलेला आहे. मस्त न्यू डिझायनर पॅटर्न आलेले आहे. सगळ्यांची आवडती राजवाडी साडी आलेली आहे. तर मस्त आहे सगळ्या साड्या.
आणि काही होतं कधी कधी काही ताई लेट बघतात त्यांना भेटत नाही साड्या, असंच होऊन जातं प्रत्येक वेळेस. तर तसं मी म्हणजे आम्ही रिस्टॉकही करतो, कारण भरपूर ताईंना भेटत नाही. त्यामुळे चला तर व्हिडिओ संपूर्ण बघा. आजचा व्हिडिओ कसा वाटतो एक कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आजचा व्हिडिओ सगळ्याच ताईंना खूप आवडणार आहे. चला तर सगळेजण आलेले होते. यामध्ये काय माझ्या आजी, नानी, आत्या त्या सगळ्या आहे. तर इकडे रील शूट करणारे सांगितले होते, तुम्ही बघितलं 1-2 याच्यामध्ये आम्ही होतो. तर इथे मग नंतर मम्मीने त्यांची छान मस्त रील शूट केली. आणि आता रील वगैरे फोटो वगैरे काढणं म्हणजे 1-2दा आपण ट्राय करतो, ते फक्त एक छान मस्त रील बनते. तर तेच त्यांचं चालू होतं. आणि त्यानंतर देव आरती वगैरे झाली आणि त्यानंतर सगळ्या बायकांनी एकमेकींना हळदी कुंकू लावलं. आणि नंतर आम्ही छान मस्त सगळ्यांनी फोटोशूटही केलं. तर गप्पा वगैरे झाल्या. मस्त असा सगळ्या बायकांना शृंगार करण्याचा आजचा दिवस. छान छान मस्त रेडी होतात, छान साड्या घेतात, छान मस्त तयार होतात आणि फोटोशूट वगैरे होतं. तर इकडे ना दोरा वगैरे बांधून घेतला आणि त्यानंतर खाली सगळेजणांनी फेरे वगैरे घेतले. तर असा हा वटपौर्णिमेचा सण खूप छान मस्त झाला. तर हे बघा, तर इकडे मम्मीने पण मस्त छान साडी घातलेली ना. तर इकडे तो रीलवाला सांगत होता तसं हे सगळेजण करत होते. आणि सगळ्यात खूप छान दिसत आहे ना, कमेंटमध्ये नक्कीच सांगा. चला त्यांचंही शूट चालू होतं. तोपर्यंत इकडे आम्हीही फोटो काढले. मी पारावरती काही वरती चढलेली पण नव्हती आणि जास्त जवळून पूजा वगैरे पण नाही केली आम्ही दोघींनी. आम्ही ना फक्त लांबून दर्शन घेतलं आणि ना फोटो काढले. तर म्हटले चला फोटो वगैरे तर काढूया. आणि मी जी साडी वेअर केलेली होती ना ती आपल्याच कलेक्शनमधली आहे. बऱ्याच त्या विचारतील आणि आहे त्यामध्ये एक कलर पण आहे. आणि हे बघा, तर इकडे ना मस्त सगळ्याजणी ह्या हळदी कुंकू लावत होत्या. तर सगळ्यांनी हळदी कुंकू लावलं, तेही शूट वगैरे केलं. आणि त्यानंतर आम्हीही हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं आणि त्यानंतर घरी गेलो. तरीही कस्टमर चालूच होते आपले. त्या दिवशी अजिबात मम्मीलाही आराम नाही. तर कस्टमर होते सारखे चालू. म्हणजे वटपौर्णिमेच्या दिवशी सगळ्या बायका साड्या घेतात, म्हणजे आधीही घेतात, पण ज्यांना वेळ नसतो ते असं वटपौर्णिमेच्या दिवशी पण खरेदी करतात. तर त्यामुळे घरी कस्टमर चालूच होते आज दिवसभर.
आणि इकडे मग आम्ही सगळ्यांनी पदर म्हणजे सगळ्यांनी पाया वगैरे पडले. मला काही वाकायचं नव्हतं, बहिणींनाही वाकायचं नव्हतं, मग कोणीही वाकून दिलं नाही. फक्त आम्ही हळदी कुंकू लावून घेतला. सगळ्यांनी हळदी कुंकवाचा हा छान असा कार्यक्रम झाला. मस्त झाला कार्यक्रम, म्हणजे असा वटपौर्णिमेचा सण. तर इकडे ना गुळ शेंगदाण्याचे लाडू करण्याचं चालू होतं. आणि सई म्हणते मीही करणार. हे बघा, मामीकडं थोडा करून देत होती. मग तिची मामी पुन्हा थोडासा मोठा करून घेत होती, पण ती अजिबात ऐकत नव्हती. ती म्हणते मलाही करायचं आहे. मग इकडे लाडू वगैरे बांधून घेतले, शेंगदाणा लाडू. तर आमच्या दोघींसाठी केलेले, खास करून वहिनी आणि माझ्यासाठी. तर शेंगदाणे लाडूने रक्तही वाढतं वगैरे आणि छान राहतं शरीरासाठी. तर तुम्हाला दीदी खाली चला. जर आज वटपौर्णिमा होती तर मम्मीने पूजा वगैरे केली. आम्ही छान मस्त रेडी झालो होतो थोडंसं, आणि आता आम्ही चाललो आहे बाहेर. चला तर तुम्ही पण या. कुठे चाललो काय बघत राहा व्हिडिओ. चला तर आम्ही आलो होतो पंचवटीला बाहेर जेवणासाठी. पप्पांनी कॉल करून सांगितलं होतं तुम्ही आज सगळेजण जेवायला जा. तर सौरभ भाऊन आम्ही आलो होतो पुढे. तर इकडे आपली सई मस्त गार्डनमध्ये खेळत होती. तिला जेवणापेक्षा गार्डनमध्ये खेळायला खूप आवडतं. ती इथेच म्हणत होती इथेच खेळायचं मला जास्त वेळ, तुम्ही जा असं. इकडे मामन तिचे चालले होतं मस्त खेळण्याचं काम. तर चला, तर आजचा व्हिडिओ खरंच छान वाटला ना तुम्हाला. आता इथून पुढे मी मस्त व्हिडिओ येणार आहे, त्यामुळे चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा ताईंनो. चला तर पहिले ना मस्त सूप मागवलं, पनीर चिल्लीही मागवली. मला खूप जास्त सर्दी झाली आहे म्हणून थोडासा आवाज पण चेंज वाटत असेल, तरी म्हणून मी काल व्हिडिओही टाकला नाही, कारण कालचा आवाज तर खूपच डेंजर झालेला होता. इकडे सई बघा, सईचा व्हिडिओ गेला की सई लगेच ॲक्शन द्यायला तयार असते, इतकी बडबड करते आता, इतकी बडबडी झालेली आहे.
तर तिचंही रोज नेहमीची बडबड असते. आणि इकडे मस्त तिला पनीर खूप आवडतं. मस्त इकडे पनीर चिल्ली मागवली होती आणि आम्ही काही रोटी वगैरे काही खाल्ली नाही, म्हणजे सौरभ भाऊ त्यांनी मागितलेली होती. आम्ही डाळ खिचडा वगैरेच खाल्ला. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशाच छान व्हिडिओसह आपण लवकरच भेटू. तोपर्यंत सगळ्या ताईंना, मावशींना बाय.